लिपिकांच्या वेतन त्रुटी संदर्भात मंत्रालयीन स्तरावर बैठक घेऊ. जयकुमार गोरे यांचे आश्वासन. शासकीय निमशासकीय लिपिक संघाशी संवाद. सातारा. लिपिकांच्या वेतन त्रुटी संदर्भात मंत्रालयीन स्तरावर ग्रामविकास विभागाच्या सचिवांसमवेत बैठक आयोजित करून याबाबत निश्चित आणि योग्य तोडगा काढला जाईल असे आश्वासन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक संघाच्या वतीने रविवारी नामदार जयकुमार गोरे यांची बोराटवाडी तालुका मान येथे भेट घेऊन लिपिक वेतन त्रुटीवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. त्या अनुषंगाने लिपिकांच्या वेतन त्रुटी संदर्भात मंत्रालयीन स्तरावर बैठकीचे आयोजन करून प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल असे नामदार गोरे यांनी आश्वासन दिले. या प्रसंगी शासकीय निमशासकीय लिपिक संघाचे राज्याध्यक्ष संतोष जेजुरकर, राज्य उपाध्यक्ष महेश नाळे, कालिदास कुरे, उपकार्याध्यक्ष रामेश्वर शर्मा, संघाच्या राज्य महिला अध्यक्ष निशा कदम, राज्य उपाध्यक्ष रेश्मा भागवत, राज्य सचिव दिलीप मुरे, रवींद्र मांडे, राज्य कोषाध्यक्ष मकरंद गायकवाड, समीर आंबरे, विनोद जांभळे, अजित गायकवाड, सुहास कुलकर्णी, संजय जाधव, राज्य कोर कमिटी सदस्य, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील लिपिक उपस्थित होते. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आम्ही इतरांशी तुलनाही नाही करत, पण जे आमचं कामकाजाचं स्वरूप आहे ना त्याप्रमाणे आम्हाला वेतन मिळावं. आम्हाला कुणाशी कंपायर नाही करायचं सर. पण जो लिपिक काम करतोय एक मीटिंग आमच्या विषयी लावावी आपण सचिव सरांशी विनंती. या संदर्भात आहे ना वित्त सचिव ग्रामविकास सचिव सर्वांना आम्ही निवेदन दिलं आहे. मुंबईला आपली भेट घेण्यासाठी पण आलो होतो. आपण गावी असल्यामुळे मग सचिव होय साहेब. जय लिपिक, जय. दूर करा दूर करा वेतन त्रुटी दूर करा, दूर करा दूर करा वेतन त्रुटी दूर करा. परमिशन घ्यावं लागते. वित्त मंत्र्यांनी रॉबर्ट जिल्हा सचिव येतात, सचिव विषय मांडतात का जर अशा पद्धतीने आपण केलं तर एवढा आर्थिक वजापासून विषय होतात. पण हा जर विषय सचिव स्तरापासून लोकप्रतिनिधीपासून मुख्यमंत्र्यापासून उपमुख्यमंत्री आमदार असेल खासदार सर्व स्रोत जर झाला तर ज्यावेळेस ती मागणीचा आवाज तिथे जाईल तर कुणी विरोध करणार नाही. मागणी म्हटलं तर या पद्धतीने आपण वाटचाल करतोय. तर थोडक्यात मी माझी माहिती सांगितली. काय तळमळ असेल तर ती कुठल्या राज्याध्यक्षाची नाही किंवा संघाची नाही किंवा काय नाही. मी तुमच्यातला लिपिक आहे, या लिपिकाला जाणवलं तर 20 वर्षापासून सेवेत आहे. एवढ्या संघटनेचं कामकाज बघितलं, सगळ्यांचं बघितलं. मस्त कोटी लोकांनी प्रयत्न केले, परंतु म्हणजे विविध संघटनेचे असे काही आहेत आपल्यासारखे खरोखर मनापासून काम करतात, कामही केलं. परंतु काय होतं का एकाची मागणी 10 जण असतात, सर्वच विषय नाही. पण कुठंतरी अस्तित्वाची एखादीची लढाई आहे. कोणी जमवलेल्या बॉक्सचा वेगळा फायदा करून घेतो. बऱ्याचशा गोष्टी असे घडतात. परंतु आता कुणी डग करता काही नाही करता. आपण कोणाच्या विरोधात कामकाज करत नाही. कोणाचं अस्तित्व म्हणजे न टिकवण्याचा आपला हेतू नाही. त्यांनी त्यांच्या पदावर आहे, त्यांनी सुखरूप राहावं. अजूनही आमच्या मार्फत जे सदस्य त्यांनाही सदस्य करून घ्यावं. एक विभागीय संघटना स्ट्रॉंग करावी. स्ट्रॉंग केल्यानंतर आपल्या लिपिकाचा जर आपण फक्त विभागीय संघटना त्या मंजुरी घेऊ शकत नाही. जर विभागाचा जर जिल्हा एखाद्या जिल्हा परिषदेचा प्रश्न आहे तर जिल्हा परिषद संघटनेचं आवश्यक आहे. म्हणून आपल्याला ते टिकवणं महत्त्वाचं आहे. ते कोणत्यात आपलं नाही त्या स्तरावर. पण हा जो प्रश्न हा राज्य स्तरावर गेलेला आहे. जर जिल्हा परिषदेचं जर वाढवला आपण तर सर्वांचा विभागांचा वाढवला आर्थिक वजा जादा पडेल वित्त मंत्रालय मग तो मंजूर न करता मग आता मंत्रालय कर्मचाऱ्यांचं कसं झालं. आता काही बंद होते, परंतु त्यांनी मला स्पष्ट सांगितलं का अंतिम टप्प्यात होता पण नाही दिला. तर त्यांचं सांत्वन कसं दिलं का इथं दिलाय समान होतं.